हे बघा मी आता काय बनवते आहे, गुलाबजामुन बनवायचे आहेत. तर मी पाक तयार करते. हे बघा साखर टाकली त्याच्यामध्ये आणि थोडंसंच पाणी टाकले, साखर जास्त टाकली कारण तर पाक लवकर तयार होतो. आणि साखर जर कमी टाकली तर पाणी आटायला टाईम लागतो आणि पाक पण बनत नाही आहे. त्याच्यामुळं साखर जास्त आणि पाणी कमी. चला तर पीठ मळून घेऊ गुलाबजामुनचं. बघा हे बघा मी बनवते गुलाबजामुन. हे गुलाबजामुनचं पॅकेट होतं, हे बघा फोडून घेतलं आणि दुधामध्ये चुरून घेणार आहे याला मस्त असं मऊसूद नरम. आणि याच्यात थोडंसं मी तूप टाकणार आहे, तुपाने छान होतात नरम. तूप टाकलं ना थोडंसं की मस्त असे गुलाबजामुन होतात. नंतर लावायचं त्याला तूप. मस्त असं नरम चुरून घ्यायचं त्याला. मस्त असं नरम चुरून घ्यायचं त्याला. आलं बाप्पा बघा असं थोडं थोडं दूध टाकून सनी, म्हणजे जास्त पण दूध नाही टाकायचं बरं. जास्त दूध जर टाकलं ना की पतला होतो, त्याच्यामुळे थोडं थोडं दूध टाकून सनी नरम करून घ्यायचं गुलाबजामुन. तुम्ही पण या गुलाबजामुन खायला बनवल्याच्या नंतर. आणि याच्यामध्ये होता जितकं दूध बसलं ना तितकं दूध टाकत राहा थोडं थोडं, कारण तर नरम उंडा होतो. पीठ मळताना थोडं 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 टाकत राहायचं. जेवढं तुम्ही दूध बसवेस आणि याच्यामध्ये तेवढे नरम सुद्धा असे एकदम मऊसूद होतात. जर घट्ट उंडा राहिला ना की गोळ्या पण त्याच्या समोर छोटे छोटे गोळे बनवले ना की ते पण उलायला लागतात, चांगले वाटत पण नाही येत ते. वाटलंच तर थोडा वेळ काय करायचं, थोडा वेळ दूध टाकायचं त्याच्यावर उंड्यावर, पूर्ण उंड्यावर दूध टाकून सनी एका साईडला झाकून ठेवायचं. नंतर मग आणि थोडंसं दूध बसतंय त्याच्यात. मी ठेवलाय. हे बघा किती मस्त नरम मुंडा झाला एकदम. अशा आहे बघा गोळ्या पण अशा, हे छोटे छोटे गोळे बनवले असे. हे असं उलते ना, जास्त कडक बनवलं ना की असं उलतंय मधू, तर त्याच्यामुळे असा नरम मुंडा पाहिजे. हे बघा किती मऊसूद उंडा बनवलाय. आणि नंतर थोडंसं मी तूप लावलंय याला उंड्याला. आणि बघा अशा गोळ्या बनवून घ्यायच्या छोटे छोटे. हे बघा किती भारी गोळ्या बनल्या. आणि थोडी पण उडली नाही आहे ती, थोडा पण असा काट असा चिरलेला दिसला नाही. जेव्हा एक काट अशी चिरलेली दिसतात ना थोडे थोडे, त्याच्यामधून असे फुटर फुटर होतात मग ते गुलाबजामुन. ते चांगले पण वाटत नाहीत वाढून घेता वेळेस प्लेटमध्ये. चला तर बनवून घेऊ पूर्ण गोळ्या आणि तळून टाकू लगेच. पाक पण बनवायला ठेवला, तुम्ही बघितलंच असणार. पाक पण चालू आहे बनणं गॅसवर. इकडं गुलाबजामुन पण बनणं चालू आहे. नाही 1 मिनिटच झालं. नाही 1 मिनिटाचं नको. हे बघा मस्त असे गोळे छोटे छोट्या गोळ्या बनवून झाल्यात माझ्या. आणि मी घेते तळायला आता. आणि इकडं तूप तापवायला ठेवलं आहे, तूप तापलं आहे आताशी. आणि इकडं पाक पण बनवणं झाला आहे. एक पाक आता थंड होऊ द्यायचा. थंड झाल्याच्या नंतरच गुलाबजामुन टाकून द्यायचे त्याच्यामध्ये, कारण तर गार झाला ना पाक. गरममध्ये जर टाकले तुम्ही गुलाबजामुन तर लगेच चुरा होऊन जातात गुलाबजामुन. एकतर पाक पण त्याला भेदणार नाही आणि चांगले पण लागणार नाहीत, सगळे शेव निघणार पण नाहीत गुलाबजामुन. त्याच्यामुळं पाक थंड होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून द्यायचे. चला तर मी इकडं तळून घेते गुलाबजामुन, दाखवते मी तुम्हाला तळून. आणि कमी गॅसवरच तळायचे याला. फुल गॅसवर जर तळसान तर लगेच ते करपतीन आणि मधून कच्चेच राहतील. बघा तेल तापले, मस्त असा कलर यायला लागला आता.
जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही तेलातून काढू शकता. एकतर जास्त तांबडे, नाहीतर मग थोडे थोडे असे थांबूस. असा मिडियम गॅस करायचा, कमी गॅस करायचा, कारण तर चांगली भाजतील पण आणि आतमधून कच्चे पण राहणार नाहीत. जर फुल गॅसवर जर तळले तर मधून कच्चे पण राहतील आणि चांगले बाहेरूनच लाल होऊन जातील आणि आतमधून कच्चेच राहून जातात पूर्ण. हे बघा मस्त कलर यायला लागले आता. पाक पण मस्त असा एका ताराचा झालाय. नाही बघा पाक घेते आता गुलाबजामुन काढून त्याच्यातले. हे बघा मस्त असे होऊ द्यायचे. हे बघा मस्त असे तळून झाले माझे सगळे पूर्ण. भारी वाटतंय. पूर्ण तळून घेतलेत. आता थोड्या वेळाने थोडासा पाक गरमच आहे, तरी पण मी लवकरच बनवून ठेवला. पहिलं गुलाबजामुनच्या आधी पाक बनवून ठेवला होता, तरी पण तो गरमच आहे. तर थोड्या वेळाने मी थंड झाला ना थोडासा की टाकून देईन त्याच्यात. हे बघा पाकामध्ये पूर्ण टाकून दिलेत मी आणि पाक पण मस्त असा बेताचा झाला. जास्त पाक पण कोणीच पाक उरला ना त्याचा पाक फेकूनच देणं लागतं, त्याच्यामुळं कोणी खात नाही. तर जास्त मी पाक बनवलेला नाही आहे. तर पूर्ण हे एवढा जे पाक आहे थोडासा राहते आणि पूर्ण पाक थोडासा आळून जाते, त्याच्यामध्ये मुरतात मस्त असे. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की जमले का मला गुलाबजामुन. तुम्ही पण या खायला गुलाबजामुन. नमस्कार मित्रांनो, या जेवण करायला सर्वजण. शुभांगीनं मस्त आज व्हिडिओ शूट केलेत. हे बघा जेवायला पण बरेच काही पदार्थ आहेत. या बघा बाजरीच्या भाकरी सोबत बटाट्याची भाजी आहे. फ्लावर आहे का? फ्लावर बटाटा मिक्स आहे का? आलू गोबी म्हण किंवा मेथीची भाजी पण आहे सोबत. दादू म्हणतोय कांदा आहे आणि जामून बघा गुलाबजाम बनवले शुभांगीनं आज मस्तपैकी. आज स्वयंपाक बनवला. त्याचा आहे अजून त्याचा सांग बरं तू. भाकर ते तेलाचं दे दादी इकडे. काय दादू पण मस्त शिकला आता व्हिडिओमध्ये बोलायला. दादू पहिले बोलत नव्हता का तू व्हिडिओमध्ये? सागर कपडे काढलं तू? आज सागरच्या अंगात कपडे नाहीत. काल दादूच्या अंगात नव्हते. छागला गुलाबजाम खाऊन बघू आहे की गोड खाल्यानं जेवण नाही जात. एकच खातो. त्यानं पाक नाही आणला, गुलाबजामुन आणले. वाव लय भारी झाला. अर्धाच खाल्ला. असं वाटतं ते दुकानातून आणले. दुकानातून नाही का? पेढ्याच्या दुकानातून. बेकरीवर. काय म्हणशील? जेवायला तर बोलव. तुम्ही बोला या जेवाय त्या जेवण करायला. आता का मी म्हणल्यावर तर कोणी बोलत. सागर नुसती म्हणायलाच मी